नमस्कार मैत्रिणींनो, स्मिताज रेसिपीज अँड टिप्समध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स बघणार आहोत। लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही। मासे खाताना काटा घशात अडकल्यास 1-2 केळी खावीत। काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2-3 लवंग टाका। स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा, स्वच्छ होतील। पोट बिघडले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं कालवून घ्या, बरे वाटेल। बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमचाभर गोड्या तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका। घरातील कोणताही पंखा, अगदी एक्झॉस्ट फॅनसुद्धा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन घासून पुसा। भाजी फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवा। 2-3 दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा। कपड्यावरील तेलाचे डाग घालविण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा। डोसा बनविताना डोस्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा। हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टर ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या। पावसाळी दमट हवेत खोबऱ्याच्या वाट्या उडीद डाळीत ठेवाव्यात, म्हणजे त्यांना बुरशी लागत नाही। तोंडात फोड झाल्यावर हाताचे बोट दुधावरील साईत बुडवा आणि त्या जागी लावा, आराम होईल। पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा, पोळ्या हलक्या होतात। लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा। वर्षभर लाल रंग राहतो। वर्षभराचे तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून त्यात हिंग टाकून ठेवावा। पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मूठभर तांदूळ घालावे, म्हणजे पुरण चांगले घट्ट होते। शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा। नंतर नेहमीसारखा शिरा करावा, जास्त चवदार होतो। पुरण शिजताना हरभऱ्याच्या डाळीत चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो। मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत। बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत। तूप कमी लागते, बेसन चटकन भाजले जाते। डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो। लाडू पचायलाही हलके होतात, खमंग होतात। गोड बुंदी, बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे। मेदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा, वडे कुरकुरीत होतात। आंब्याचा रस, श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा, सर्व आंबटपणा निघून जातो। आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते। गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे। पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात। कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा, त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात। मैत्रिणींनो, टिप्स आवडल्या असतील तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।